हरिओम श्रीराम अंबद. मी आर्यन सिंह कुलकर्णी, आळंदी उपासना केंद्र. आज मी एक छोटा अनुभव आपल्यासोबत शेअर करत आहे. मी आळंदी उपासना केंद्राच्या आधी आता कोथरूड उपासना केंद्रामध्ये होतो. 1 वर्ष कोथरूडला राहायला असल्यामुळे तिथून मला ते जवळ पडत होतं. पण माझा जॉब होता भोसरी MIDC ला, म्हणजे जवळजवळ 22 किलोमीटरचं अंतर. मी रोज अपडाऊन करायचो, म्हणजे 44 किलोमीटर अपडाऊन माझ्या जॉबसाठी व्हायचं. शरीराला नंतर 1-1.5 वर्षावर परिणाम व्हायला लागला. मग स्वस्तिक संवाद मध्ये बापूंना विनंती केली की जवळच कुठेतरी पण तुझ्या चरणांची मला जागा मिळावी, असं मला ठिकाण दे. आणि मग त्याच्यात नंतर म्हणजे शनिवारी हे सांगितलं आणि सोमवारी मला कॉल आला की अशी अशी जागा मिळाली मित्रांकडनं. आणि मग मी त्यांना कॉल केला की असं असं आहे. तोपर्यंत माझ्याकडे पैशाचं नियोजन नव्हतं, मी कसं शिफ्ट होणार आहे मला माहित नव्हतं, जागा कशी आहे माहित नव्हतं. आणि आम्ही फोनवर बोलतोय, मी आमचे जे लँडलॉर्ड आहेत म्हणजे ओनर आहेत त्यांच्याशी बोलत होतो. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही येऊ शकता वगैरे. मग मी कोणाला काही सांगणार नाही, मला आध्यात्मिक करणारे म्हणजे असेच श्रद्धावान लोक हवे आहेत जागेमध्ये. आणि मग डील झालं आमचं. आणि तिसऱ्या दिवशी मला त्यांनी पत्ता पाठवला, मी गेलो. तर आश्चर्याची गोष्ट अशी की धामाच्या समोरच अक्सा वसंत पार्क म्हणून आहे, तिथेच मला 2nd फ्लोअरला फ्लॅट मिळाला. बोलाचाली झाली, सगळं बजेटमध्ये बसलो. पुढचा प्रश्न हा होता की हे बजेट उभा कसं होणार माझ्याकडनं. त्याच्यानंतर परत स्वस्तिक संवाद मध्ये बापूंचा धावा केला. आणि परत त्याच्यानंतरच्या मंगळवारी सगळी सूत्र हलवली बापूंनी. आणि त्यांना डिपॉझिटची आधीची रक्कम, मग कॉन्ट्रॅक्ट वगैरे सगळं होऊन एक 15 दिवसात मी शिफ्ट झालो. आणि हा अनुभव केवळ बापूंच्या कृपेमुळे मला मिळाला. आणि याबद्दल मी खूप खूप अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.